आफ्टरनून स्टुडंट. आज आपण मराठीमध्ये धडा क्रमांक 16 मी नदी बोलते ह्या विषयावर शिकणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला मयूर सरांनी नदीचे गाणे ह्या कवितेवर आपल्याला शिकवले होते. अर्थातच तुम्हाला नदीचे महत्त्व माहीतच असेल किंवा मयूर सरांनी सुद्धा कवितेमध्ये नदीचे महत्त्व तुम्हाला सांगितले असतील. तर आज आपण मी नदी बोलते ह्या विषयावर शिकणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा मी धडा वाचतो. मी नदी आहे, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार होते. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतीतील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. मी सगळ्यांचा उपयोग पडते, तरीही माणसे माझा प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषण करतात. माणसांच्या व्यस्त गोष्टी, छोटी गावे, शहरे यांच्याजवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषण होते. तरीही मी पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला, असे मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबवतो. बघा, आता नदीचं बघा उदाहरण सांगितलेलंच आहे. नदीमुळे आता पाण्यामुळे आपल्याला वीज तयार मिळते. पाण्यामुळे आपलं जीवन, आता माणसाच्या आयुष्यामध्ये, मनुष्याच्या आयुष्यामध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच आज पाणी आहे म्हणून आज एक प्रकारे आपण आहोत. तर पाण्यामुळे वीज तयार होते. शेतीतील कामे पूर्ण होतात. शेतीतले पीक पिकले जातात. तसंच ही नदी कुठून तयार होते बघा. मी नदी आहे, तिचा जन्म पर्वतावर होतो. नदीचा जन्म, आता ही नदी कशी तयार होते, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पर्वतावर पाऊस जेव्हा पडला जातो, म्हणजे पाऊस ज्या ठिकाणी पडतो तिथं आता जेव्हा पाऊस जोरात पडला जातो त्यावेळी नदी तयार होते. आता गावच्या ठिकाणी तो तुम्ही पाहतच असाल नदी. आता प्रत्येकाच्या गावच्या ठिकाणी नदी तर असतेच. तसंच जसा पाऊस जोरात पडतो तसा नदीचा वेग जास्त वाढला जातो. तसंच पर्वतावरून खाली नदी तयार होते, म्हणजे नदीचा जन्म हा पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे आता ओढे म्हणजे काय, जी नदी एकमेकांना भेटते तिथे ओढे तयार होतात. तसंच बघा, आता ओढ्यांमध्ये काय सांगितलं आहे, नदी एकमेकांना भेटते. आता तापी, सिंधू, गोदावरी हे ओढे आहेत, ह्या नद्या आहेत, हे एकमेकांना भेटतात. तसं अनेक ओढ्यांमुळे ती मोठी होत जाते. आता छोटे नद्या, आता ह्या गावची परत आजूबाजूच्या गावच्या नद्या मिळून एक जी नदी तयार होते. आता मोठ्या नद्या आहेत, गोदावरी नदी आहे, तापी नदी आहे, सिंधू नदी आहे. तशा ह्या अनेक नद्या मिळून एक मोठी नदी तयार होते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. जेव्हा नदीचा प्रवाह जास्त होतो त्यावेळी माणसे काय करतात, म्हणजे मनुष्य काय करतो, धरण बांधतो, म्हणजे पाण्याचा साठा करतो. त्यानंतर माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. आता तुम्हाला माहीतच असेल वीज कशावर तयार होते, पाण्यावर वीज तयार होते. अर्थातच आपण म्हणतो ना की आपण जेव्हा आपले पाय ओले असतात, आपण ओल्या अंगाचे असो किंवा आपला हात ओले असतात, तेव्हा विजेचा वापर कधीच करू नये, म्हणजे विजेला हात लावू नये. याचा अर्थ पाण्यामधून वीज तयार होते. त्या विजेवर कारखाने चालवतात. आता कारखाने कोणकोणते, साखर कारखाना आहे, भरपूर कारखाने आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॅक्टरी सुद्धा बोलतो. विजेचे कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. शेतातील जे पंप, जे शेत नांगरायला जेव्हा शेत नांगरतात त्यानंतर जे पाणी सोडायला लागतं, तेव्हा शेतामध्ये जेव्हा नदीचं पाणी सोडायला लागतं तेव्हा पंपाचा वापर केला जातो. तेव्हा त्यावेळी सुद्धा कोणत्या पाण्याचा वापर करतात, नदीचा वापर करतात. त्यानंतर पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. कशाचा वापर करतात, पिण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर करतात. आता जिथं नदी स्वच्छ असेल त्याच ठिकाणी आवश्यकतेने
नक्कीच गावची लोक नदीचा वापर करतात, अर्थात पिण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावर वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. आता नदी उड्या मारते. आता बघा, जसा पाण्याचा प्रवाह जास्त होतो तसा नदीचा प्रवाह कसा जास्त होत जातो. मग ती धावते, धावते म्हणजे पाण्याचा प्रवाह कसा जास्त, नदीचा प्रवाह कसा जास्त वेगाने होत जातो. ती उंच कड्यावरून वेगाने कोसळते. आता पर्वताहून जेव्हा पाणी खाली पडतं, म्हणजे नदी जेव्हा खाली पडते तेव्हा काय होतं तयार, तेव्हा ते धबधबा तयार होतो. आता तुम्हाला धबधबा तर माहीतच असेल आणि तुम्ही बघितला सुद्धा असेल. तेव्हा धबधबा तयार होतो. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. जेव्हा नदी पर्वतावरून खाली उतरते तेव्हा ती सपाट भागावर येते. तेव्हा माझा वेग कमी झालेला असतो. तेव्हा नदी शांत झालेली असते. माझा दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. अर्थातच नदीच्या बाजूची तुम्ही बघितलेच असाल झाडे झुडपे कसे एकदम शांत हिरवेगार, कारण त्यांना पाण्याचा प्रवाह मिळत असतो, अर्थात त्यांना पाणी मिळत असते. झाडांना पाणी नदीमुळे मिळत असते, त्यामुळे कसं हिरवगार वातावरण होतं. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. आज नदी आहे, पाणी आहे, म्हणून शेत पिकले जाते. म्हणून शेतकरी काय करतो, नदीच्या पाण्याचा वापर करून शेतातील धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत वाटते, मी सगळ्यांचा उपयोग पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात. आता बघा, मुंबईच्या ठिकाणी किंवा शहर म्हणा, रत्नागिरी शहर आहे, नागपूर शहर आहे, नाशिक शहर आहे, सातारा शहर आहे, अशा बरेच ठिकाणी तुम्हाला माहीत असेल. आता गोदावरी नदी आपण अर्थातच घेऊ, काशीची गंगा नदी, ही नदी इतकी स्वच्छ आहेत, पण मनुष्याने सांडपाणी, कारखान्यातलं सांडपाणी म्हणा किंवा शौचालयाचं पाणी म्हणा, कपडे धुतात ते पाणी, भांड्यांचं पाणी, हे सगळं पाणी नदीमध्ये टाकतात किंवा कचरा टाकतात. त्यामुळे नदी कशी ही स्वच्छ असून ती गढूळ केली जाते. अर्थातच तिला अस्वच्छ करतात, मग तिला प्रदूषित करतात. तर नद्यांमुळे आता म्हणतो की नदीतलं घाण पाणी आपण जर प्यायलो तर आपल्याला आजार होता. तर हे आजार कोणामुळे, तर मनुष्यामुळे होतात. अर्थातच मनुष्य काय करतो, नदीच्या चांगल्या पाण्यामध्ये सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात आणि तिला प्रदूषण करतात. माणसाच्या व्यस्त्या छोटी गावे, शहरे यांच्याजवळ वाहत जाताना मी जास्तच प्रदूषण होते. अर्थातच तुम्ही गावच्या ठिकाणी बघितलं असतात, नदी जेवढी स्वच्छ असते त्याच्या आजूबाजूला लोक कपडे धुतात, भांडी घासतात, म्हैसीला, प्राण्यांना धुतात. त्यामुळे नदी कशी होते, प्रदूषण होत जाते. तरी मी पुढे जातच असते. तरी ती नदी काही न बोलता ती पुढे शांत प्रकारे जातच असते. मी कुठेही थांबत नाही. नदी कुठेही थांबत नाही. तिला कितीही जरी अडवायचा प्रयत्न केला, तर धरणाचं जरी पाणी अडवायचा केला, धरण जास्त पूर्ण भरले तरी धरणातले पाणी कसे जास्तच भरून जरी गेले तरी धरणातलं पाणी कसं वाहतच राहतं. अर्थात धरणातलं पाणी कसं पाणी ओलांडून जातं. आता धबधबासुद्धा आपण अडवू शकत नाही. अर्थातच नदीचा प्रवाह आपण कुठेच अडवू शकत नाही, तरी ती शांतपणे पुढे जातच राहते. थांबला तो संपला, आपण एक वाक्य म्हणतो, जो आयुष्यात थांबला तो संपला. तसं नदी बघा काय बोलते, जो थांबला तो संपला, जो थांबला तो संपला. असेच मी सगळ्यांना सांगत असते. आज आपण आयुष्यामध्ये आपली जी कला आहे, काही असो, आपले जे करिअर आहे, आपले जे काम आहे, जर आपण ते केलेच नाही, जी व्यक्ती थांबली तो संपला, म्हणजे आयुष्यात तो कधीही पुढे जात नाही. तसं नदीने सांगितलं, जो थांबला तो संपला. म्हणून ती असं सांगत जाते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते. आता सागर म्हणजे काय, समुद्र. अर्थातच समुद्र नदी कोणाला जाऊन मिळते, सागराला, अर्थात समुद्राला जाऊन मिळते. नदी म्हणून माझा प्रवाहच थांबतो. जेव्हा ती नदी सागराला जाऊन मिळते, अर्थात ती समुद्राला जाऊन मिळते, त्यावेळी ती कशी, तिचा तर नाव काय बदल होतो, ती समुद्राला जाऊन मिळते, तेव्हा तिचा अर्थातच नदी हा प्रवास तिथं शांत होतो आणि समुद्र प्रवास म्हणजे अर्थात सागर प्रवास चालू होतो. बघा, धडा खूप सोपा आहे, खूप सुंदर आहे. अर्थात नदीचा जन्म कुठं होतो, त्यानंतर नदीचा वापर कुठं केला जातो, नदीच्या पाण्याचा वापर, त्यानुसार धरण बांधले जाते, म्हणजे अर्थातच पर्वतावरून तिचा जन्म होतो, त्यानंतर तिच्या पाण्याचा वापर म्हणून धरण बांधले जाते, तिला अडवलं जातं म्हणजे धरण बांधतात. त्या धरणाचा वापर वीज म्हणजे अर्थातच
वीज तयार करतात. त्यानंतर त्या विजेवर कारखाने चालवतात. त्यानंतर शेतकरी शेतात पंप चालवतात, पिण्यासाठी पाणी वापरलं जातं नदीचं. त्यानंतर उंचाकडून वेगाने कोसळते म्हणजे अर्थातच धबधबे तयार होतात. पर्वतावरून ती सपाट भाग येते तेव्हा ती नदी तयार पुन्हा नदी तयार होऊन ती पुन्हा तिचा वेग कमी तयार होतो. त्यानंतर ते शेतकरी तिचा वापर करून भरपूर धान्य पिकवतात. आजूबाजूचं वातावरण म्हणजे अर्थातच झाडे गवत हे कसे हिरवेगार होतात. त्यानंतर मनुष्य हा काय करतो, त्यामध्ये सांडपाणी, कारखान्याचं सांडपाणी, कचरा बिचरा टाकून त्याला कसे करतात, प्रदूषण करतात. त्यानंतर माणसाच्या व्यवस्था, छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना ती जास्त प्रदूषण होते. अर्थातच ती शहराच्या बाजूने नदी असते. आता गोदावरी नदी, तापी नदी ह्या कशा प्रदूषित झालेल्या नद्या आहेत, तरी स्वच्छ नद्या ह्या प्रदूषित करण्यात आलेल्या आहेत, तरीसुद्धा ती स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करते आणि ती आपला प्रवास कुठेही थांबवत नाही, तरी ती पुढं जातच असते आणि कुठेही न थांबता ती पुढं जाते. त्यानंतर तो थांबला तो संपला असं सगळ्यांना ती सांगत ती पुढं जातच राहते आणि शेवटी ती सागराला अर्थात ती समुद्राला भेटते. त्यानंतर तिचा नदी म्हणून प्रवास थांबतो आणि समुद्र म्हणून अर्थातच सागर म्हणून तिचा प्रवास तयार होतो. बघा, आता तुम्हाला हा धडा पुन्हा वाचायचा आहे पूर्ण. त्यानंतर तुम्हाला गृहपाठ म्हणून प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि प्रश्न क्रमांक दुसरा पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. ठीक आहे, एवढंच तुम्हाला गृहपाठ म्हणून पाठवायचं आहे. धन्यवाद.